महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा। नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 4 पुरवठा विश्लेषण सप्लाय ॲनालिसिस हे आपलं अर्थशास्त्र विषयातील 4थं प्रकरण आहे आणि आज आपण या 4थ्या प्रकरणाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। म्हणजे पाठीमागे आपण जो मागणी विश्लेषण नावाचा जो टॉपिक पाहिलेला होता, त्या मागणीच्या अभ्यासाप्रमाणेच आपल्याला या प्रकरणामध्ये पुरवठ्याचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे। बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे हे उत्पादकाचं मूलभूत कार्य असतं। म्हणजे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ज्या ज्या उपभोग्य वस्तू आहेत आणि ज्या ज्या भांडवली वस्तू आहेत, त्या वस्तूंचं उत्पादन करणं हे प्रामुख्याने उत्पादकाचं मूलभूत कार्य म्हणून ओळखलं जातं। बाजारामध्ये वस्तूची मागणी आणि बाजारामध्ये त्या वस्तूचा असणारा पुरवठा म्हणजेच बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या साहाय्याने बाजारामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या निश्चित होत असतात आणि म्हणूनच आपल्याला मागणीप्रमाणेच पुरवठ्याचा अभ्यास करणे ही आवश्यक आहे। आणि अशा प्रकारच्या ह्या पुरवठ्याद्वारे किंमत आणि नगदसंख्यांचा पुरवठा यातील संबंध प्रामुख्याने स्पष्ट होतो। त्यामुळे पुरवठा आणि पुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या संकल्पना या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत, त्या संकल्पना सर्वप्रथमतः आपण समजावून घेणार आहोत। त्यामध्ये पुरवठा विश्लेषण नावाच्या प्रकरणामध्ये जी पहिली संकल्पना आलेली आहे, ती संकल्पना आहे एकूण उत्पादन। तर चला, एकूण उत्पादन म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती पाहू। कारण उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजेच विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगदसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय, अशी आपण एकूण उत्पादनाची व्याख्या सर्वसाधारणपणे करत असतो। विशिष्ट कालावधीत म्हणजे तो कालावधी 1 दिवसाचा असेल, 1 आठवड्याचा असेल किंवा 1 महिन्याचा असेल किंवा 1 वर्षाचा असेल। या एका विशिष्ट कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या ज्या काय वस्तूचं उत्पादन केलेलं असेल, वस्तूंच्या नगदसंख्यांची एकूण बेरीज आणि त्या बेरजेला आपण प्रामुख्याने एकूण उत्पादन असं म्हणतो। म्हणून विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत, त्यामध्ये उत्पादनाचा पहिला घटक भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल आणि संयोजक असेल। या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेल्या एकूण नगदसंख्येलाच आपण एकूण उत्पादन असं म्हणतो। अशी देखील आपल्याला त्या ठिकाणी एकूण उत्पादनाच्या बाबतीमध्ये व्याख्या सांगता येते। या प्रकरणामध्ये जी दुसरी संकल्पना आलेली आहे ती आहे साठा। ही दुसरी संकल्पना या प्रकरणामध्ये आलेली आहे। साठा हा प्रामुख्याने पुरवठ्याचा स्रोत आहे। साठ्याशिवाय पुरवठा शक्य नाही आणि म्हणून आपल्याला साठ्याची व्याख्या सांगता येते की विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे
विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय, अशी आपल्याला साठ्याची साधी सोपी व्याख्या करता येते. साठा हा संभाव्य पुरवठा असतो, कारण उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यात वाढ होते. सर्वसाधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, कारण एकूण साठ्यात सध्याचा साठा किंवा वर्तमान काळातील साठा आणि मागील साठा या दोघांचाही समावेश असतो. आणि म्हणून टिकाऊ वस्तूंच्या संदर्भात जर बाजार किमती कमी असतील तर सर्व साठा विक्रीसाठी आणला जात नाही, तर काही भाग साठवला जातो. पण नाशवंत वस्तूचा, उदाहरणार्थ भाज्या असतील, मासे असतील इत्यादींचा साठा आणि पुरवठा समान असतो, कारण या वस्तू दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त किंवा पुरवठ्याबरोबर असतो, पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त नसतो. आणि म्हणून पुरवठा विश्लेषणामध्ये ही दुसरी संकल्पना आलेली आहे की साठा. तिसरी संकल्पना आलेली आहे पुरवठा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. तो नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्यांचे परिमाण या संदर्भामध्ये व्यक्त केला जातो. पुरवठा हा शब्दकाळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय, कारण पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ जसे की दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय. तिथे एक आकृती दिली, आकृती क्रमांक 4 मध्ये त्या ठिकाणी वस्तूचा साठा आणि वस्तूचा पुरवठा अशा प्रकारच्या 2 त्या ठिकाणी छायाचित्र दिलेले आहेत. पहा, पुरवठ्याची व्याख्या त्या ठिकाणी प्राध्यापक पॉल सॅम्युएल्सन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने पुरवठ्याची व्याख्या सांगितलेली आहे की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय, अशी व्याख्या सॅम्युएल्सन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेली आहे. म्हणजेच बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती, विक्रेता आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजेच पुरवठा होय, अशा प्रकारची व्याख्या आपल्याला पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सांगता येते. म्हणजेच विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात, अशी आपल्याला पुरवठ्याची व्याख्या सांगता येते. कारण पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे, तर साठा हा पुरवठ्याचा उगम आहे. याचाच अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीस आणलेल्या वस्तूंची नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय. हीच बाब आपल्याला एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करता येते. उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याने 2000 किलोग्रॅम तांदळाचे उत्पादन केलेले असेल, तोच त्या शेतकऱ्याचा साठा होय. आणि या साठ्यातील 30 रुपये दराने 800 किलोग्रॅम तांदूळ प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले, तर 800 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. अशा प्रकारे आपल्याला एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना स्पष्ट करता येतात. पुढचा भाग आहे त्या ठिकाणी पुरवठा पत्रक.
पुरवठा पत्रक ही संकल्पना देखील अतिशय सोपी संकल्पना आहे. विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला विविध नगसंख्यांचा केलेला पुरवठा दर्शविणारा तक्ता म्हणजेच पुरवठा पत्रक होय. अशा प्रकारे आपल्याला पुरवठा पत्रकाची व्याख्या सांगता येते. म्हणजेच एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे किंवा ज्या पत्रकाद्वारे दर्शविला जातो त्यास पुरवठा पत्रक असे म्हणतात. आणि अशा प्रकारच्या ह्या पुरवठा पत्रकाचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये एक वैयक्तिक पुरवठा पत्रक. वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजाराचे पुरवठा पत्रक असे पुरवठा पत्रकाचे प्रामुख्याने 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्यातील एक वैयक्तिक पुरवठा पत्रक. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातील एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक होय. अशी आपल्याला वैयक्तिक पुरवठा पत्रकाची व्याख्या प्रामुख्याने सांगता येते. हीच बाब आपल्याला एका खाली दिलेल्या एका पत्रकाच्या साहाय्याने ती बाब आपल्याला स्पष्ट करता येते. तक्ता क्रमांक 4.1 मध्ये वैयक्तिक पुरवठा पत्रक दिलेलं आहे. आणि वैयक्तिक पुरवठा पत्रक तयार करताना त्या ठिकाणी क्ष नावाची वस्तू घेतलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी क्ष वस्तूची प्रति किलो किंमत दाखवलेली आहे आणि क्ष वस्तूचा पुरवठा किलोग्रॅममध्ये दाखवलेला आहे. क्ष वस्तूच्या किमती दाखवल्या 10, 20, 30, 40 आणि 50 रुपये प्रति किलो दाखवलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या किमतीला एका विक्रेत्याने केलेला पुरवठा दर्शवलेला आहे. पुरवठा आहे 10 रुपये किमतीला 100 किलोग्रॅमचा, 20 रुपये किमतीला 200, 30 रुपये किमतीला 300 किलोग्राम, 40 रुपये किमतीला 400 ग्राम, 50 रुपये किमतीला 500 ग्राम. म्हणजेच पुरवठा पत्रकामध्ये पुरवठा नगसंख्या आणि किंमत यातील कार्यात्मक संबंध स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा होतो. उदाहरणार्थ 10 रुपये किमान किंमतीला वस्तूचा पुरवठा देखील 10 किलोग्रॅम किमान नगसंख्येचा पुरवठा आहे. आणि 50 रुपये कमाल किमतीला 500 किलोग्रॅम कमाल नगसंख्येचा पुरवठा आहे. हीच बाब आपल्याला वैयक्तिक पुरवठा वक्राने दाखवता येते. म्हणजे वरील पत्रकावरून आपल्याला वैयक्तिक पुरवठा वक्र देखील तयार करता येतो. वैयक्तिक पुरवठा वक्र हा वैयक्तिक पुरवठा पत्रकाचे आलेखीय सादरीकरण आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या पुरवठा वक्रावरती क्ष अक्षावरती पुरवठा दाखवलेला आहे किलोग्रॅममध्ये आणि य अक्षावरती किंमत. म्हणजेच क्ष अक्षावर पुरवठा नगसंख्या आणि य अक्षावर किंमत दाखविली आहे. पुरवठा वक्र प हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आहे. म्हणजेच पुरवठा नगसंख्या आणि किंमत यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शविणारा तो पुरवठा वक्र आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी एकूण उत्पादन, साठा, पुरवठा आणि वैयक्तिक पुरवठा एवढा भाग पाहिलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करू. धन्यवाद.